विद्यार्थी मित्रांनो, आजच्या तासामध्ये आपलं स्वागत। आज आपण ॲडमिशन ऑफ पार्टनर यावरचा पुढचा प्रॉब्लेम आपण पाहणार आहोत। प्रॉब्लेम आपल्या टेक्स्टबुकमध्ये दिलेला आहे, क्रमांक 3चा प्रॉब्लेम, पेज नंबर 162 आपल्याला सांगितलेला आहे। ॲडमिशन ऑफ पार्टनर प्रॉब्लेम नंबर 3, पेज नंबर 162 हा घेणार आहोत आपण। यामध्ये आपण जर्नल एंट्रीज आणि अकाउंट्स तयार करणार आहोत, पण जनरल एंट्री मौखिक सांगणार आहे मी, त्या तुम्ही आपण लेखी स्वरूपामध्ये करून घ्यायचे आहेत। हा प्रॉब्लेम सोडवायला बसत असताना एक जर्नल तयार करायचं आणि अशा अकाउंट्स तयार करायचे। प्रथम जर्नल एंट्री लिहायची आणि मग त्या एंट्रीची पोस्टिंग करायची। मी तुम्हाला रफ स्वरूपामध्ये एंट्रीज सांगणार आहे, एंट्रीची पोस्टिंग सांगणार आहे, आपण मात्र एंट्रीज करायचे आहेत। एंट्रीचा सराव झाल्यानंतर मग अकाउंटची पोस्टिंग फार अवघड जात नाही आणि असे 1-2 प्रॉब्लेम केल्यानंतर आपल्याला सराव होतो आणि पुन्हा मग सहजरीतीने आपल्याला प्रॉब्लेम सोडवता येतो। प्रॉब्लेम अशा प्रकारचा आहे, वसू अँड विराज शेअर प्रॉफिट्स अँड लॉसेस इन द रेशिओ ऑफ 3:2 रिस्पेक्टिवली। देअर बॅलन्स शीट ॲज ऑन 31 मार्च 2019 वॉज ॲज अंडर। 31 मार्च 2019 रोजी संपणाऱ्या वर्षाकरिताचं बॅलन्स शीट आपल्याला दिलेलं आहे आणि हे पार्टनर्स आहेत वसू आणि विराज। हे दोघांनी दे ॲडमिट हरी इन टू पार्टनरशिप ऑन 1/4/2019 द टर्म्स बिईंग दॅट। अशा प्रकारे त्यांनी हरीला 1/4/2019 रोजी म्हणजे 1/4/2019 रोजी हे पुढच्या पार्टनरशिपचं पहिलं ओपनिंग बॅलन्स शीट असेल आणि आपण जे आपल्याला दिलेले जे बॅलन्स शीट आहे ते पाठीमागच्या बॅलन्स शीटचं क्लोजिंग बॅलन्स शीट आहे। या ठिकाणी पाठीमागची पार्टनरशिप ही संपुष्टात येत आहे, म्हणून या ठिकाणीच खऱ्या अर्थानं सर्व लायबिलिटी आणि ॲसेट्सचं व्हॅल्युएशन केलं जातं, रिव्हॅल्युएशन केलं जातं आणि त्यात जे काही फायदा तोटा झाला तो जुन्या भागीदाराला वाटून दिला जातो आणि मग इथून होणारा जो प्रॉफिट आहे त्या प्रॉफिटमध्ये तिघही नवीन येणारा आणि पूर्वीचे जुने भागीदार या तिघांना आता पुढे नफा मिळणार आहे। तर आज आपल्याला एक बॅलन्स शीट दिलेली आहे आणि काय ॲडजस्टमेंट दिलेली आहेत। ॲडजस्टमेंटमध्ये काय असतं, येणारा जो न्यू पार्टनर आहे त्या न्यू पार्टनरने किती कॅपिटल आणलं, किती गुडविल आणली आणि ॲसेट अँड लायबिलिटीमध्ये काय काय चेंजेस झालेले आहेत एवढं आपल्याला सांगितलं जातं। मग आपल्याला आलेली गुडविल, आलेले कॅपिटल याच्या जनरल एंट्रीज कराव्या लागतात आणि ॲसेट अँड लायबिलिटीमध्ये जे जे काही त्याच्या मूल्यामध्ये बदल झालेला आहे तो बदलाची एक एंट्री आपल्याला करावी लागते। त्या बदलामुळे आपल्या पार्टनरशिपला प्रॉफिट झाला का लॉस झाला हे आपल्याला लक्षात येतं। प्रॉफिट झाला तर प्रॉफिटची नोंद, लॉस झाला तर लॉससारखी नोंद आपल्याला करायची आहे। तर चला मग आता आपण लायबिलिटी साईडकडून आपण सुरुवात करूया। प्रथम ज्याला ज्याला ॲडजस्टमेंट आहेत अशा पदांना आपण टिक मार्क करून घ्या। त्यामध्ये टिक मार्क्स आहेत पहा, सन्ड्री डेटार्स आहेत, स्टॉक आहे, प्लांट अँड बिल्डिंग आहे, फक्त ॲसेट साईडला, बाकी कशावरही आपल्याला ॲडजस्टमेंट नाहीत। तर आपण सुरुवात करूया। ज्या ज्या ॲसेट आहेत, ज्या ज्या लायबिलिटी आहे, ज्या जुन्या भागीदारीमध्ये ज्या ज्या ॲसेट्स आहेत, ज्या ज्या लायबिलिटी आहेत त्या तशाच नव्या बॅलन्स शीटमध्ये सुद्धा येणार आहेत। फक्त त्या ज्याच्या ज्याच्या मूल्यात बदल झालेला आहे तो मूल्य बदलून या ठिकाणी येणार आहेत आणि ज्याच्या मूल्यामध्ये बदल झाला नाही तो जसे तसेच येणार आहेत। म्हणून लायबिलिटी साईडला प्रथम दिलेलं आहे सन्ड्री क्रेडिटार्स। हे सन्ड्री क्रेडिटार्स आणि 45,000 आहेत, यामध्ये काही बदल झाले नाही, ॲडजस्टमेंट नाही, सरळ आपण बाहेर घेऊ शकतो या ठिकाणी। म्हणून इथं लिहा सन्ड्री क्रेडिटार्स 45,000। नेक्स्ट आहे जनरल रिझर्व 30,000। जनरल रिझर्व हा पाठीमागच्या जुन्या भागीदाराच्या हक्काचा संचित नफा असतो। पाठीमागे त्यांनी आपल्याला जसं आपण बचत करतो त्याप्रमाणे प्रॉफिटमधून त्यांनी बचत करून हे संचित केलेलं असतं, साठवलेलं असतं। आता ही भागीदारी इथं संपुष्टात येत असल्यामुळं ते आपापला पाठीमागचा हिस्सा आपण वाटून घेतील दोघेही, वसू आणि विराज। वसू आणि विराजचं आपल्याला प्रमाण दिलेलं आहे पहा या ठिकाणी, वसू अँड विराज याचं प्रमाण आहे 3:2 अशा प्रकार आहे, म्हणजे 3/5 आणि 2/5 अशा प्रकारचं प्रमाण त्याचं आहे। या प्रमाणात ते जनरल रिझर्व वाटून घेतील। जनरल रिझर्व आपल्याला दिलेला आहे पहा
हे रिझर्व आहे 30,000. 30,000 हे दोघांना वाटून द्यायचं आहे. 30,000 गुणिले 3 पंचमांश 5 सक्क 30 आणि 6 त्रिक 18 हे कुणाला वसूला मिळेल. नंतर 30,000 गुणिले 2 पंचमांश 5 एक 5 आणि 5 सक्क 30 हे 6,000 भागाकाराला 6 दुगणी 12,000 हे 12,000 विराजला मिळतील. अशा प्रकारे दोघांना देऊन टाकायचं आहे. हा ह्यांचा पूर्वीचा प्रॉफिट असल्यामुळं त्यांच्या कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला जातो. याची एंट्री कशा प्रकारे होते मित्रांनो लक्षात ठेवा. जनरल रिझर्व अकाउंट डेबिट ₹30,000 टू वसूज कॅपिटल अकाउंट 18,000 टू विराज कॅपिटल अकाउंट 12,000. आता बीइंग अशा प्रकारे लिहायचं. बीइंग जनरल रिझर्व ट्रान्सफर्ड टू ओल्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. म्हणून एंट्री कशी होते पहा आता. जनरल रिझर्व अकाउंटच्या डेबिट साईडला टू विराज टू वसू आणि टू वसू आणि विराजच्या क्रेडिट साईडला जनरल रिझर्व. म्हणून इथं अगोदर जनरल रिझर्व लिहा. बाय जनरल रिझर्व ₹18,000 वसूला 18,000 आणि बाय जनरल रिझर्व हे 12,000. अशा प्रकारे आपण जनरल रिझर्वची एंट्री केलेली आहे. आता लायबिलिटी साईडचा नेक्स्ट आयटम आहे कॅपिटल. कॅपिटल हे त्या पार्टनरच्या कॅपिटल अकाउंटला ट्रान्सफर करून टाकायचं. हे बॅलन्स आहे, याची काही जर्नल एंट्री होणार नाही. वसूचं कॅपिटल 1,08,000 ते त्याच्या क्रेडिट साईडला बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन या नावाने ट्रान्सफर करा. बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन 1,08,000. पुन्हा इथं विराचं बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन ₹72,000 72,000. लायबिलिटी साईडचे आयटम संपलेले आहेत. आता ॲसेट साईड पहा. कॅश ॲट बँक. बँकेमध्ये आपली कॅश आहे, ती कॅश बँकेतली आपल्या कॅश अकाउंटला आणून ठेवायची आहे. तिथं नाव आपण बँक अकाउंट उघडू आता आणि म्हणून तिथं बॅलन्स ब्रॉट डाऊन 750. यालाच आपण कॅश किंवा बँक असं दोन्ही लिहून टाकू आपण. बँक अकाउंट किंवा कॅश अकाउंट. टू बॅलन्स ब्रॉट डाऊन ₹750. नंतर सन्ड्री डेटार्स 66,750. हे विविध ऋणको ॲसेट साईडला घेऊन टाका. सन्ड्री डेटार्स 66,750. हे 750 यावर ॲडजस्टमेंट आहे. असं जागा सोडायची आपल्याला माहीत आहे. फायनल अकाउंट्समध्ये आपण अशा प्रकारे डेप्रिशिएशनसाठी जागा सोडत होतो, तशा प्रकारे जागा सोडायची आहे. ॲडजस्टमेंट करीत असताना जे चेंज झालेले आहे ते चेंज करून मग आपल्याला नेट व्हॅल्यू बाहेर घेऊन टाकता येतं. नंतर स्टॉक, त्यावरही ॲडजस्टमेंट आहे. 25,500. स्टॉक हे स्टॉक 25,500. नेक्स्ट ॲसेट आहे इन्व्हेस्टमेंट 36,000. यामध्ये काही चेंज नाही, सरळ बाहेर घेऊन टाकायचं आहे ॲडमिशमेंट. ह्याला इन्व्हेस्टमेंट ₹36,000. नेक्स्ट प्लॅन्ट 90,000. यावरही ॲडजस्टमेंट आहे, रक्कम आतमध्ये ठेवायची आहे. प्लॅन्ट हे 90,000. नेक्स्ट आहे बिल्डिंग 36,000. 36,000 बिल्डिंग. यावरही ॲडजस्टमेंट आहे.
36,000 ही ॲडजस्टमेंट. अशा प्रकारे आपण प्रॉब्लेम सोडून घ्यायचा आणि नेहमीप्रमाणे जसं आपण फायनल अकाउंटमध्ये ॲडजस्टमेंट करत होतो त्याप्रमाणे बदल करत जायचा. जो काही बदल होईल तो करत राहायचा. पण त्यांनी काय म्हटलं पहा आता, दे ॲडमिट हरी इन टू पार्टनरशिप ऑन 1/4/2019 द टर्म्स बिईंग दॅट. खालील अटीवर त्यांनी हरीला भागीदारी संस्थेमध्ये प्रवेश दिलेला आहे, पार्टनरशिपमध्ये ॲडमिट दिलेला आहे. त्या अटी कशा कशा प्रकारच्या आहेत, काही टर्म्स खालीलप्रमाणे दिलेले आहेत आपल्याला. पहिली टर्म्स आहे, ही शॅल हॅव टू ब्रिंग ₹60,000 ॲज हिज कॅपिटल फॉर 1/4 शेअर इन फ्युचर प्रॉफिट. या हरीला भविष्यातील प्रॉफिटमध्ये 1/4 हिस्सा दिला जाईल आणि तेवढा हिस्सा त्याला मिळविण्यासाठी 60,000 कॅपिटल म्हणून रोख आणावी लागणार आहे, कॅश आणावी लागणार आहे आणि त्यांनी कॅश आणलेली आहे असं समजायचं आणि सरळ आपण एंट्री करायची आहे. आता कॅश व्यवसायामध्ये आली म्हणजे डेबिट व्हॉट कम्स इन, म्हणजे डेबिट व्हॉट कम्स इन म्हणजे जे येतं ते डेबिट करा. मग काय येतं आपल्याला, कॅश येते म्हणून कॅश अकाउंट डेबिट. आणि कोणाकडून येते, या येणाऱ्या हरीकडून येते म्हणून हरीचं कॅपिटल म्हणून येते म्हणून हरीचं कॅपिटल अकाउंट क्रेडिट. म्हणजे याची एंट्री कशी होईल, कॅश अकाउंट डेबिट टू हरीज कॅपिटल अकाउंट. अशा प्रकारची एंट्री होणार आहे. असं तुम्ही जनरल एंट्री करून घ्यायची आहे, कॅश अकाउंट डेबिट टू हरीज कॅपिटल अकाउंट. एंट्री कशी होते, कॅश अकाउंटच्या डेबिटला हरीज कॅपिटल अकाउंट आणि हरीच्या कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला बाय कॅश अकाउंट. तर अशा प्रकारे कॅश अकाउंटच्या डेबिटला टू हरीज कॅपिटल अकाउंट हे आहे 60,000 आणि हरीच्या क्रेडिट साईडला बाय कॅश 60,000. नेक्स्ट, value of goodwill of the firm is to be fixed at the average profit for the last 3 years. The profit were 2009-10 48,000, 2010-11 81,000, 2011-12 73,500. आपल्याला गुडविलचं व्हॅल्युएशन करायचं आहे. यासाठीच आपण मागं प्रॉब्लेम पाहिलेले आहेत. पहा, असं प्रॉब्लेम सोडवत असताना गुडविल कॅल्क्युलेट करावी लागते आपल्याला. तर गुडविल कशा प्रकारे कॅल्क्युलेट करायला सांगितलं त्यांनी, मागील 3 वर्षाच्या सरासरी नफ्याच्या 3 वर्ष खरेदी मूल्य इतकी आपल्याला गुडविल कॅपिटल करायची आहे. काय म्हणतात पहा, हरी इज अनेबल टू ब्रिंग द व्हॅल्यू ऑफ द गुडविल इन कॅश. इट इज डिसाइडेड टू रेज द गुडविल इन द बुक्स ऑफ अकाउंट. आपल्याला गुडविलचं व्हॅल्युएशन करायचं आहे. व्हॅल्युएशन करून फर्मची गुडविल किती आहे तिचं व्हॅल्यू काढल्यानंतर त्या व्हॅल्यू एवढी गुडविल आणण्यासाठी हरीजवळ पैसे नाहीत, तो अनेबल आहे, असमर्थ आहे. म्हणून काय केलं, पार्टनरशिपमध्येच ती रेज केलेली आहे आणि रेज करून मग ती जुन्या भागीदारांना फायदा करून दिलेला आहे. म्हणून आपण आता व्हॅल्युएशन ऑफ गुडविल याच्याकडे पाहू. कशा प्रकारे व्हॅल्यू करायचं, ॲव्हरेज प्रॉफिटच्या काढायचं आपल्याला. पहा, व्हॅल्युएशन ऑफ गुडविल. फर्स्ट आहे आपल्याला काय करून घ्यायचं आहे, टोटल प्रॉफिट काढून घ्यायचं आहे. टोटल प्रॉफिट इज इक्वल टू, आपल्याला माहित आहे प्रॉफिट गिवन नंबर ऑफ इयर्स. आपल्याला 3 वर्षाचा प्रॉफिट दिलेला आहे, त्याचं टोटल करून घ्यायचं आहे. 48,000, 81,000 आणि 73,500. हे 48,000, 81,000 आणि 73,500 हे टोटल प्रॉफिट अशा प्रकारे येईल. 0,0,5 3 आणि 1 4 आणि 8 12 ला 2 हातच्या 1 8 आणि 8 16 आणि 4 20. पहा 2,02,500 बरोबर आहे का. पहा 5 असे 5 झाले. 3 आणि 1 4 4 आणि 8 12 12 ला 2 हातच्या 1
8 आणि 8 16 आणि 4 20 म्हणजे 2 लाख हे टोटल प्रॉफिट आला आपला. आता नंबर 2 ची स्टेप आपल्याला माहीत आहे, ॲव्हरेज प्रॉफिट. ॲव्हरेज प्रॉफिट, ॲव्हरेज प्रॉफिटचं सूत्र माहीत आहे आपल्याला, टोटल प्रॉफिट डिवायडेड बाय नंबर ऑफ इयर्स. हे नंबर ऑफ इयर्स, नंबर ऑफ इयर्स पहा बरोबर टोटल प्रॉफिट आहे 2,02,500 आणि इयर्स आहे 3 दिलेले नंबर ऑफ इयर्स. 3 वर्षाचा नफा दिलेला आपल्याला म्हणून 3 वर्ष घ्यायचं बरोबर. पहा ॲव्हरेज प्रॉफिट काय येतो पहा, 3 × 3 पहा 3 × 18 राहिले 2 22 झाले, 3 × 7 21 1 झालं, 1 राहिलं 15 झाले, 3 × 5 15 हे कटलं 0 0 म्हणजे 67,500 ही ॲव्हरेज प्रॉफिट आला आपला दुसऱ्या स्टेजवर. आता तिसरी स्टेज आहे आपल्याला ॲव्हरेज प्रॉफिट मेथडनुसार व्हॅल्यू ऑफ गुडविल. व्हॅल्यू ऑफ गुडविल बरोबर सूत्र कसं आहे पहा आपलं, इज इक्वल टू ॲव्हरेज प्रॉफिट इंटू नंबर ऑफ इयर्स परचेसेस. आपल्याला सुरुवातीला दिले पहा, व्हॅल्यू ऑफ गुडविल ऑफ द फर्म इज टू बी फिक्स्ड ॲट द ॲव्हरेज प्रॉफिट फॉर द लास्ट 3 इयर्स. अशा प्रकारे ॲव्हरेज प्रॉफिटनुसार आपल्याला दिलेलं हे ॲव्हरेज प्रॉफिट म्हणजेच आपल्याला लास्ट 3 इयर्सचं प्रॉफिट आहे. म्हणून आपल्याला नंबर ऑफ इयर्स दिलेले नाहीत म्हणून 67,500 गुणिले काहीच नाही म्हणून 67,500 हे आपली गुडविल झालेली आहे. तर गुडविलचं व्हॅल्युएशन आपण केलं 67,500 रुपये. आपल्याला परचेस ऑफ इयर्स दिलेले नाहीत या ठिकाणी म्हणून गुडविल आपली 67,500 एवढी राहणार आहे. आता गुडविल न्यू पार्टनर्स हा गुडविल कॅश रूपात आणणार नाही, तो रेज करायचे. रेज केल्यानंतरची आपल्याला एंट्री माहीत आहे, गुडविल अकाउंट डेबिट टू ओल्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट अशा प्रकारची एंट्री होणार आहे. म्हणून गुडविल अकाउंटच्या डेबिट साईडला एंट्री कशी होते पहा, गुडविल अकाउंट डेबिट टू वसूज कॅपिटल अकाउंट आणि विरादस कॅपिटल अकाउंट अशा प्रकारची एंट्री होते. म्हणजे दोघांना आपल्याला वाटून द्यायची आहे गुडविल. कशा प्रकारे वाटून द्यायची पहा, आता 67,000 पहा 67,500 67,500 गुणिले 3 पंचमांश पहा 5 × 5 हे 5 × 5 राहिले 1 17 झाले, 5 × 3 15 राहिले 2 25 झाले, 5 × 5 25 हे कटले 13,500 गुणिले 3 0 0 3 × 5 15 5 हातच्या 1 3 × 9 1 10 0 हातच्या 1 3 1 3 1 4 40,000 हे वसूल आले. नंतर 67,500 गुणिले विराटचा हिस्सा आहे 2 पंचमांश पुन्हा असा भागाकार केला 13,500 भागाकार आला आणि गुणिले 2 केलं बरोबर 0 0 5 दुगुणी 10 0 हातच्या 1 आणि 2 त्रिक 6 आणि 1 7 आणि 2 1 2 27,000 हे पहा दोन्ही मिळून 67,500 झालेली आहे. अशा प्रकारे विभागून द्यायचं आहे. म्हणून एंट्री होते गुडविल अकाउंट डेबिट 67,500 टू वसूज कॅपिटल अकाउंट 40,500 टू विरादस कॅपिटल अकाउंट 27,000. म्हणून या दोघांच्या प्रथम गुडविल अकाउंटच्या डेबिटला टू वसूज कॅपिटल अकाउंट ₹40,500 टू विराज कॅपिटल अकाउंट
27,000. आणि त्यांच्या कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय गुडविल अकाउंट, गुडविल अकाउंट 40,500 बाय गुडविल अकाउंट 27,000. अशा प्रकारे आपण गुडविलची एंट्री केली. यानंतर नंबर 2ची ॲडजस्टमेंट आपली संपलेली आहे. आता नंबर 3ची ॲडजस्टमेंट. आता रिझर्व्ह फॉर डाऊटफुल डेब्ट्स इज टू बी क्रिएटेड ॲट ₹1,500. 1,200 रुपयाचा आपल्याला RDD चार्ज करायचा आहे ऑन डेटार्सवर, म्हणून डेटार्समधून ते मायनस करून टाकायचं आहे. इथून मायनस RDD 1,500 0.5 7मधून 5 गेले 2 राहिले, 6मधून 1 गेलं 5 राहिले आणि 6 65,250. आता RDD आपल्याला हे काय आहे, बुडीत कर्ज आहे. रिझर्व्ह फॉर डाऊटफुल डेब्ट्स, संशयित कर्ज निधी हे आपलं बॅड डेब्ट्स आहेत, म्हणजे आपल्याला लॉस आहे. तर याची एंट्री कशा प्रकारे होते, प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट डेबिट टू RDD अकाउंट. म्हणून प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला टू RDD, कारण आपल्याला हा लॉस आहे, टू RDD अकाउंट ₹1,500. नेक्स्ट, क्लोजिंग स्टॉक इज व्हॅल्यूड ॲट ₹22,500. क्लोजिंग स्टॉक आपल्याला दिलेला आहे स्टॉक 25,500, पण त्याचं व्हॅल्युएशन आता रिव्हॅल्युएशन कशा प्रकारे झालेलं आहे, 22,500 झालेलं आहे. म्हणजे 22,500 नेट व्हॅल्यू झालेलं आहे. 22,500 म्हणजे कितीची घट झाली, 0 हे 5,500 राहिले, म्हणजे 5मधून 3 गेले, 2 राहिले, 2,200 म्हणजे या ठिकाणी डिक्रीज म्हणून लिहायचं आपल्याला. डिक्रीज 3,000ने डिक्रीज झालेला आहे. म्हणजे स्टॉकचं व्हॅल्यू कमी झालं, अर्थात आपल्याला तोटा झाला. तोटा झाला रे झाला की प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंटच्या डेबिटला सरळ घेऊन जायचं आहे. म्हणून एंट्री कशी होते, प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट डेबिट टू स्टॉक अकाउंट. प्रॉफिट लॉस ॲडजस्टमेंट अकाउंटच्या डेबिटला टू स्टॉक. हे स्टॉक अकाउंट 3,000. हा लक्षात येईल ना, जनरल एंट्री आपल्याला प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट डेबिट टू स्टॉक अकाउंट. त्या स्टॉक अकाउंटच्या क्रेडिट साईडला याची नोंद होईल. आपल्याकडे स्टॉक अकाउंट आपण उघडलेला नाही, सोडून द्यायचं त्याला. नंतर प्लांट अँड बिल्डिंग इज टू बी डेप्रिशिएटेड बाय 5%. प्लांट अँड बिल्डिंगवर 5% आपल्याला डेप्रिशिएशन चार्ज करायला सांगितलं. हाही तोटाच आहे आपल्याला, म्हणून याच्यावर 5% काढा. प्लांट बाय DEP 5%, 90,000वर 5%, लक्षात ठेवा. नंबर 2 DEP ऑन प्लांट. पहा, हे 90,000 5%, 4,500. 4,500 यातून वजा करा 4,500 आणि नेट व्हॅल्यू पुढे घ्या. 10मधून 5 गेले, 5 राहिले, इथं 9 राहिले, 9मधून 4 गेले, 5 राहिले आणि इथं राहिले 8, 85,500. लक्षात आलं. आता दुसरा DEP नंबर 3 आहे DEP ऑन बिल्डिंग. 36,000, 5%. पहा आता 500,
5 × 30ला 0 हातच्या आल्या 3, 5 × 15 आणि 3 18, बरोबर आहे का? पहा 5 0 0, 5 × 30ला 0 हातचे 3, 5 × 15 आणि 3 18, 1800 आणि 1400. हे 1800 यातून वजा करा. 0 0, 10 मधून 8 गेले, 2 राहिले, इथं राहिले 5 मधून 1 गेलं, 4 राहिले आणि राहिले 3. 34,200 आपलं नेट व्हॅल्यू ऑफ बिल्डिंग राहिलेलं आहे. आता हे दोन्ही डेप्रिशिएशन आकारलेत. आपल्याला डेप्रिशिएशन म्हणजे लॉस असतो. लॉस सरळ कुठे घेऊन जायचं आहे? प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंटच्या डेबिट साईडला. एंट्री काय होईल याची? प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट टू प्लॅन्ड अकाउंट आणि टू बिल्डिंग अकाउंट. म्हणून पुन्हा डेबिट साईडला टू बिल्डिंग आणि टू प्लॅन्ड अकाउंट आहे 4500 आणि बिल्डिंग अकाउंट आहे 18,000. बिल्डिंग अकाउंट 1800. हा अशा प्रकारे शेवटची बी आपली ॲडजस्टमेंट संपलेली आहे मित्रांनो. तर सर्वच एंट्री झालेल्या आहेत. आता यानंतर आपल्याला काय करायचं आहे? प्रथम प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट क्लोज करून घ्यायचा आणि जो काही प्रॉफिट लॉस आलेला आहे तो ओल्ड पार्टनर्सला वाटून द्यायचा आहे, डिस्ट्रीब्यूट करायचा आहे. तर पहा आता डेबिट साईड पूर्ण आपली लॉसमध्ये आलेली आहे. तर डेबिट साईड क्लोज करा. रिव्हॅल्युएशन अकाउंटची याला आपण प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट असं नाव दिलेलं, यालाच रिव्हॅल्युएशन अकाउंट बनता येतं. प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट दिलं यासाठी की प्रॉफिट झाला का लॉस झाला आहे तो प्रॉफिट लॉसला नोंदवता येतो आपल्याला. म्हणून या दोन्हीचं नाव थोडं साम्य यावं या अर्थाने ठेवलेलं आहे. हे 5 आणि 5 10 आणि 8 18ला 8 हातच्याला 1 1 आणि 1 2 2 आणि 3 5 5 आणि 4 9 आणि 1 10 10,800. हे 10,800 हा रिव्हॅल्युएशन लॉस आलेला आहे. म्हणून इथं काय करायचं आहे? बाय लॉस. आता इथं पहिला वसू आणि दुसरा विराज या दोघांना वाटून द्यायचं आपल्याला 10,800. म्हणून इथं नंबर 3 नेक्स्टच्या ॲडजस्टमेंट आहे डिस्ट्रीब्युशन ऑफ लॉस. 10,800 इंटू 3/5 वसूला. पुन्हा 5ने भागाकार. 5 दुगणी 10 राहिले 8, 5 1 5 राहिले 3 30 झाले. 5 1 30 हे 0 गेला, हा 0 राहिला. 2,160 गुणिले 3 3 0 0 3 संग 18ला 8 हातच्या 1 3 1 3 आणि 1 4 आणि 3 दुगणी 6 6,480 हा झाला वसू. दुसरा आहे विराज. त्याला देखील 10,800च्या 2 पंचमांश. त्याचा हिस्सा 2 पंचमांश आहे. पहा 5ने भागाकार केला. 5 1 5 5 दुगणी 10 पुन्हा 5 1 5 राहिले 3 5 1 30 0 कटला, हा 0 राहिला, वर ठेवला. 2160 गुणिले 2 बे 0 0 बे 1 12ला 2 हातच्या 1 बे 1 बेन 1 3 आणि बे दुगणी 4. अशा प्रकारे पहा 0 8 आणि 2 10 हातच्या 1 5 आणि 3 8 आणि 6 आणि 4 10 10,800 असा प्रॉफिट लॉस आपण वाटून दिलेला आहे. आता डिस्ट्रीब्युशन ऑफ लॉसची एंट्री काय होणार आहे? लॉस झालेला आहे. सहजच पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट होणार आहे आणि प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट क्रेडिट होणार आहे. म्हणून एंट्री कशी होणार आहे? वसूज कॅपिटल अकाउंट डेबिट 6,480, विराजस कॅपिटल अकाउंट डेबिट 4,320 अँड प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट 10,800. अशा प्रकारे याच्या क्रेडिट साईडला लिहून टाका आता 6,320 4,300 एक मिनटं 6,480 आणि 4,320 अशा प्रकारे 10,800 हा अकाउंट क्लोज करून टाकला. आता हे वसू आणि विराजच्या क्रेडिट साईडला या ठिकाणी डेबिट साईडला जातील. डेबिटला लिहून टाका 2
P&L ॲडजस्टमेंट अकाउंट हे आहे 6,480. नंतर विराजच्या कॅपिटल अकाउंटला टू P&L ॲडजस्टमेंट अकाउंट 4,320 झालं. प्रॉफिटची नोंद करून टाकलेली आपण, लास्ट एंट्री झाली. आता सर्व अकाउंट आता क्लोज करायचे. प्रथम कॅश अकाउंट क्लोज करायचं. आपल्याकडे कॅश किती आली पहा. सुरुवातीचे आपल्याकडे 750 रुपये होते आणि हरीने आणलं कॅपिटल म्हणून 60,000 आणि आपली खर्च कुठेही झालेली नाही, म्हणून आपल्याजवळ जेवढी आहे आणि त्याच्यात आलेली भर एकूण 60,760. हे 60,760 बाय बॅलन्स कॅरी डाऊन. आता पुढे घेऊन टाकायचं, म्हणजेच असेट साईडला लिहून टाकायचं आहे कॅश. किती आहे पहा, 60,750. यानंतर गुडविल अकाउंट क्लोज करायचं आहे. गुडविल ही आता आपली ॲसेट्स निर्माण झालेली आहे. हे निर्माण झाले 0,0,5 हे 7 आणि 6 67,500. ही सुद्धा 67,500 आपले ॲसेट आता निर्माण झालेली आहे. ॲसेट साईडला लिहून टाकायचं आहे 67,500. म्हणून इथून बाय बॅलन्स कॅरी डाऊन 67,500 गुडविल लिहून ठेवा खाली. आता गुडविल 67,500. आणि आता एका का पार्टनरचं कॅपिटल आपण क्लोज करून त्यांचं कॅपिटल बॅलन्स किती निघते ते काढू. आता हळूहळू पहिल्यांदा 0,0,, 5,5, 8 आणि 8 16ला 6 हातच्या 1, 1 आणि 1 2 आणि 4 6 आणि 1,66,500 1,66,500 ही बॅलन्स आलेलं आहे क्रेडिट साईडचं. आता नेट बॅलन्स त्याचं कॅपिटल किती निघतं पाहूया आपण. 0 पहा. आता हे 1,66,500 मधून 6,480 वजा करायचे आहेत. वजा करायची एक रीत तुम्हाला त्या ठिकाणी थोडक्यात सांगून टाकतो मी. आता 8 आहे इथं, 8 आपल्याला इथं 0 जुळवायचं आहे बेरीजमध्ये. 8 मध्ये किती मिळवले असता 0 येईल. 8 मध्ये 2 मिळवले की 10 ठिकाणी 0 येतं. 8 आणि 2 10 हातच्याला 1, 1 आणि 4 5, 5 मध्ये किती मिळवावं तर 5 येईल. 5 मध्ये 0 मिसळलं की 5 येतं. 5,500. पुन्हा 6, 6,600 आहे. 6,600 खाली. पुन्हा हे 6 आणि हे 1,60,020 हे त्याचं नेट कॅपिटल आलेलं आहे टू बॅलन्स कॅरी डाऊन. अशा प्रकारे हे कॅपिटल डाऊन घेऊन टाकायचं आहे इथं. आता हे कॅपिटल अकाउंट म्हणून कॅपिटल अकाउंट्स पहिला वसू, विराज आणि हरी. हे वसूचं कॅपिटल आलं 1,60,020. हे 1,60,020. आता विराजचं कॅपिटल अकाउंट क्लोज करू आपण. 0,0,0 7 आणि 2 9 आणि 2 11ला 1 हातच्याला 1, 1 आणि 7 8 आणि 1 9, 9 आणि 2 11. 1,11,000. 1,11,000 मधून 4,320 वजा करा. 1,11,000. हे 0 2 आणि किती 10, 2 आणि 8 10 हातच्याला 1, 1 आणि 3 4, 4 आणि किती 10, 4 आणि 6 10 हातच्याला 1, 1 आणि 4 5, 5 आणि किती 11, 5 आणि 6 11, 11ला 1 हातच्याला 1. इथं 1 पाहिजे. 81 आणि पुन्हा 1. 1,06,680 हे टू बॅलन्स कॅरेट डाऊन. हे त्याचं नेट कॅपिटल आलं 1,06,680. हे घेऊन टाकायचं आता विराजचं.
1,06,680. अशा प्रकारे आता हरीचं कॅपिटल त्यांना आणले तेवढंच आहे 60,000 रुपये. हे 60,000 रुपये घेऊन टाका. टू बॅलन्स कॅरीड डाऊन 60,000. हे क्लोज करून टाकलं अकाउंट आपण 60,000. हे 60,000 घेऊन टाका या ठिकाणी 60,000. अशा प्रकारे आपल्या गणिताच्या एंट्रीज या ठिकाणी संपलेले आहेत. आता बॅलन्स शीट आपलं ओपनिंग फर्मचं बॅलन्स शीट आहे. हे आता कशा प्रकारे क्लोज होतं पहा. आता 0, 8 आणि 2 10, हातच्याला 1, 1 आणि 6 7, 5 आणि 6 11, 11ला 1, हातच्याला 1, 1 आणि 4 5, 5 आणि 6 11, 11 आणि 6 17, 17ला 7, हातच्याला 1, 1 2 3, 3,71,700 हे बॅलन्स शीटचं लायबिलिटी साईडचं टोटल आलेलं आहे. हे 0, हे 5 आणि 5 10, हातच्या 1, 1 आणि 2, 1 आणि 2 3, 3 आणि 5 8, 8 आणि 5 13, 13 आणि 2 15, 15 आणि 7 22, 22 आणि 5 27, 27ला 7, हातचे 2, 2 आणि 5 7, 7 आणि 2 9, 9 आणि 6 15, 15 आणि 5 20, 20 आणि 4 24, 24 आणि 7 31, 31ला 1, हातचे आले 3, 3 आणि 6 9, 9 आणि 2 11, 11 आणि 3 14, 14 आणि 8 22, 22 आणि 3 25, 25 आणि 6 31, 31 आणि 3 37, 37ला 37, 3,71,700 अशा प्रकारे न्यू फर्मचं बॅलन्स शीट क्लोज झालेलं आहे. हे पहिलं वेळेला आपलं अकाउंटचं गणित आपण या ठिकाणी टॅली केलेलं आहे. अशा प्रकारे या पद्धतीनं आपण सावकाश प्रथम बॅलन्स शीट, मग ॲडजस्टमेंट आणि जे काही कॅल्क्युलेशन असतील ते कॅल्क्युलेशन करत आपण सहजरीतीनं प्रॉब्लेम असा टॅली करू शकतो. परंतु आपण जनरल एंट्रीवर चांगल्या प्रत्येक चेंज ऑफ ट्रान्झॅक्शनमध्ये जिथे जिथे व्यवहारात बदल झालेला आहे त्या ठिकाणची एंट्री आपल्याला करता आली पाहिजे. तर आज आपण आता याच ठिकाणी थांबू. दुसरा प्रॉब्लेम घेऊन पुढच्या तासाला येऊया. धन्यवाद.